नमस्कार, मी डॉक्टर अभिजित पाठक बोलतोय. स्वास्थ्य हॉस्पिटल मेडिकल रिसर्च सेंटरच्या माध्यमातून आज तुमच्याशी संवाद साधायला मिळतोय. एक गंमतशीर गोष्ट परवाच एका डायबिटिक पेशंटने विचारली की दारू तर कडू असते आणि डायबिटीसमध्ये तर गोड गोष्टी खायच्या नसतात, मग दारू डायबिटिक पेशंटने पिली तर अडचण काय? पण अल्कोहोलमध्ये ज्या कॅलरी कंटेंट जो असतो, कुठलंही टाईपचं जर अल्कोहोल तुम्ही घेतलं तर त्यातला कॅलरी कंटेंट जो असतो तो इतका जास्त असतो की त्याच्यामुळे शरीरातला कॅलरी इनटेक म्हणजे जेवढे उष्मांक तुम्ही घेताय त्याची संख्याच वाढते आणि ते डायबिटिक व्यक्तीला पचवणं किंवा त्या खर्च करणं हे अवघड होऊन बसतं आणि त्याच्यामुळे त्या पेशंटला त्रास होण्याची शक्यता असते. एकदम साधं उदाहरण द्यायचं म्हटलं तर एक बिअरची बाटली जर पिली तर त्याच्यामध्ये 650 कॅलरीज असतात. साधारणतः दिवसभरामध्ये पूर्ण डायबिटिक व्यक्तींनी साधारणतः एक 1700 ते 1800 कॅलरीज घेणं आवश्यक असतं. त्यातलं जर अल्कोहोलचाच कंटेंट खूप असला तर ही कॅलरी कंटेंट वाढतो. कॅलरी कंटेंट वाढला पर्यायाने डायबिटीसवर दुष्परिणाम सुरू होतात. शिवाय डायबिटीस आणि अल्कोहोल याच्यामध्ये काही कॉमन साईड इफेक्ट आहेत. उदाहरणार्थ ज्या पायाच्या हाताच्या नसा असतात त्या दोन्हीमध्ये डॅमेज होऊ शकतात, हृदयावर डॅमेज होऊ शकतं, मेंदूवर डॅमेज होऊ शकतं. ह्या दोन्हीचा एकत्रित परिणाम ह्या सगळ्या अवयवांवर होऊ शकतो आणि म्हणूनच दारू ही डायबिटिक पेशंटसाठी हानिकारक असते हे लक्षात ठेवूनच अतिशय सजगपणे सुज्ञपणे त्याचा कसा आपण कंट्रोल करायचं हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. धन्यवाद.